नमस्कार प्रेक्षकांनो, मी अभिजित दराडे पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत करतो। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अत्यंत मोठ्या आणि संभाव्य उलथापालथीची चर्चा सुरू आहे। ही केवळ एक बातमी नाही, तर राज्याच्या आगामी राजकीय भूगोल आणि गणित पूर्णपणे बदलून टाकणारा एक संभाव्य भूकंप आहे। सध्या राजकीय वर्तुळात सर्वात मोठा प्रश्न हा विचारला जातोय की शरद पवारांची राष्ट्रवादी खरोखरच एनडीए सोबत जाणार का? जर राष्ट्रवादी एनडीए सोबत महायुतीमध्ये आली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचं महत्त्व संपुष्टात येणार का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सध्याच्या राजकीय परिस्थितीचं एक तटस्थ विश्लेषण करणं गरजेचं पडतं। सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रात आणि राज्यात मोठं संख्याबळ आहे, यावर अजिबात दुमत नाहीये। महायुती सरकारमध्ये सध्या त्यांचं राजकीय वजनही लक्षणीय आहे। मात्र राजकारणात सत्तेचे वाटेकरी वाढले की जुन्या मित्रांची बार्गेनिंग पॉवर म्हणजेच वाटाघाटी करण्याची क्षमता आपोआप कमी होते। हा राजकारणातला इतिहास आहे। जर शरद पवारांच्या रूपाने एनडीए आणि पर्यायाने भाजपाला एक अत्यंत मोठा चेहरा, राजकीय वजन आणि भक्कम संख्याबळ मिळालं तर आगामी काळात भाजपला एकनाथ शिंदेंची तितकीशी गरज उरणार नाहीये। हे या सगळ्या खेळीवरून लक्षात येतं। भाजपच्या रणनीतीमध्ये नेहमीच प्लॅन ए, प्लॅन बी तयार असतो। राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या आमदार आणि खासदारांची मोठी संख्या पाहता ते एनडीएमध्ये सहभागी झाल्यास सत्तेच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे आणि साहजिकच एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी होणार आहे। या संपूर्ण शक्तीमागे एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा दडलेला आहे आणि तो म्हणजे डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक। आगामी 4 महिन्यात हे अत्यंत कळीचं विधेयक संसदेत पुन्हा एकदा चर्चेला येणार असल्याची दाट शक्यता आहे। या प्रक्रियेत केंद्रातील संख्याबळ आणि राजकीय मुत्सद्देगिरी अतिशय निर्णायक ठरणार आहेत। शरद पवार यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता या बिलाच्या संदर्भात त्यांचं एनडीएमध्ये असणं भाजपसाठी प्रचंड फायद्याचं ठरू शकतं। पण या सगळ्या घडामोडीमध्ये महाराष्ट्रातील एक अंतर्गत सत्ता संघर्षाचा एक अतिशय मोठा आणि छुपा पदर आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेत जरी एकत्र सहभागी असले तरी ते एकमेकांचे सर्वात मोठे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत। हे काय आत्तापर्यंत अजिबात लपून राहिलेलं नाहीये। एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वरदहस्त आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री असतानाही त्यांचं राज्यातलं वजन प्रचंड वाढलेलं आहे। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंचा हा वाढता प्रभाव आणि त्यांचं राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पडद्यामागून ही मोठी खेळी खेळू शकतात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएमध्ये आणण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात अशी शक्यता दाट आहे। या अंतर्गत संघर्षाला दुजोरा देणारे एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य स्वतः एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीतून केले। जेव्हा माध्यमांनी त्यांना एनडीएचा विस्तार किंवा बदलाबाबत विचारलं तेव्हा शिंदे म्हणाले, एनडीए संदर्भातील सर्व निर्णय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतः अमित शहा घेतात। त्यांच्या विधानाचा राजकीय अर्थ काढला तर स्पष्ट होतं की महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर होणाऱ्या या घडामोडींवर थेट दिल्लीतून नियंत्रण मिळवण्याचा किंवा या शक्यतेला दिल्लीच्या नावाखाली बाजूला सारण्याचा एक प्रयत्न असू शकतो। या राजकीय डावपेचांना बळ देणाऱ्या घडामोडी सध्या थेट दिल्लीत घडत आहेत। कालपासून एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीत तळ ठोकून आहेत, पण याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण भेटीगाठी सुरू केल्यात। यात लक्षवेधी बाब म्हणजे या अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये आणि रणनीतीमध्ये एकनाथ शिंदे कुठेही दिसत नाहीयेत। यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। थोडक्यात सांगायचं तर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने एनडीएला एक अत्यंत प्रबळ मित्रपक्ष मिळण्याची शक्यता आहे। हे पाऊल केवळ एनडीएची ताकद वाढवण्यासाठी नाही, तर अंतर्गत स्पर्धेतून एकनाथ शिंदे यांना अत्यंत चालकीने राजकीय शह देण्यासाठी आणि त्यांना त्यांची राजकीय मर्यादा दाखवून देण्यासाठी उचललं असलं गेल्याचं राजकीय अभ्यासकांचं मत आहे। जर हा डाव यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात शिंदे सेनेला आपल्या राजकीय अस्तित्वाची नव्याने लढाई लढावी लागणार आहे। मित्रांनो, या राजकीय समीकरणावर तुमचं काय मत आहे? शरद पवार खरंच एनडीएमध्ये जातील का आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही खेळी शिंदेंना अडचणीत आणेल का? तुमचं रोखठोक मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि हो,
पॉलिटिकल महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओ तिथेच थांबूयात. धन्यवाद.